आली बाई नखरे दाखवायला. अगं वैशालताई बरी आहेस का तू? हो मी बरी, तू बरी आहे? हा मी पण बरीच आहे. अगं ये ना. हा आले. अगं हे घे पेढे. पेढे? आता मागच्या वेळेस बंगल्याचे ना, आता कशाची येते ती? लॉटरी बिटरी लागली काय? अगं बाई लॉटरी बिटरी काय नाही बघ, ही तर मला देणे वर्धमान एंटरप्राइजेसची. काय वर्धमान? मला नाही समजलं काही, जरा स्पष्ट सांगशील का? अगं हो हो थांब आधी हा पेढा तर खा. धर. अगं बास आधीच तर खाऊ दे मला. अगं तुला तर माहिती ना माझी परिस्थिती कशी होती. सकाळी कामाला जायचं, संध्याकाळी घरी यायचं आणि तेच खायचं. अगं पण मला आहे ना वर्धमान एंटरप्राइजेस आहे ना त्याच्या पत्तरवाळी मशीन बद्दल समजलं. हे बघ आरोही, जे काही सांगायचं ते स्पष्ट सांग बाई, असं कोड्यात नको टाकू. बरं तुला आता सांगत नाही, तू चल बरं माझ्यासोबत. अगं कुठं पण? अगं तू चल ग. अगं बाई एवढं मोठं मशीन. अगं आरोही, तुझ्याकडे काही नसताना तू एवढं मोठं पाऊल उचललंस कसं? अगं हे सगळं शक्य झालं वर्धमान एंटरप्राइजेस मुळे. माझी एक मैत्रीण आहे ना, तिने मला वर्धमान एंटरप्राइजेस बद्दल सांगितलं आणि मग त्या लोकांनी मला एवढी सविस्तर माहिती दिली ना, मला असं वाटलं की ही मशीन मी लगेच घेऊ. अगं तुझ्याकडे तर पैसे नव्हते आणि एवढे पैसे आले कुठून? अगं तू ना अडाणी तर अडाणीच राहिले. अगं आजकाल किती लोन भेटतात, लोन काढलं आणि घेऊन आले मशीन बघ. अगं तुला ह्या मशीन मधून फायदा किती? सगळा खर्च जाऊन तुला काही मिळतं का नाही? अगं किती येडी आहे ग तू. माझा हा बंगला, तू मगाशी माझ्या गाडीचा पेढा खाल्ला तो, हा माझा फोन, हे सगळं आलं कुठून? याच मशीन कडून आलं ना. अगं बाई म्हणूनच म्हणलं एवढा बंगला गाडी कस काय चाललंय, एवढा पैसा आलायच कुठून? तू थांब, मी तुला आणखीन फायदा सांगते. बघ मी घरातलं सगळं काम करते, तरी पण मी रोजचे 2-3 हजार रुपये कसे पण कमवते. आणि जर मी पूर्ण दिवस जर ह्या मशीनीकडे दिला ना, तर तू विचार कर मग मी किती पैसे कमवल. आणि जर माझ्याकडे वेळ नसेल ना, तर हे बघ हे माझे सासू सासरे दोघ जण पण मशीन चालवतात. अगं बाई किती हुशार झाली ग तू. स्वतःचा व्यवसाय स्वतः उभा केलायस तू. अगं म्हणूनच सांगते मी, स्वतःचा उद्योग आहे ना आपल्याला आहे ना मालक बनवत असतो. आणि हे फक्त शक्य झालं वर्धमान एंटरप्राइजेस मुळे. त्यांच्यामुळे आज मी एक सक्षम गृहिणी तयार झाले. भाई आरोही, इतके दिवस माझ्या डोक्यात अशा आयडिया का नाही आल्या ग? आता वेळ न घालवता एक काम कर, त्यांचा ऍड्रेस आणि नंबर दे मला, आणि मी पण आता घरी जाते. नवऱ्याला सांगून आहे ना माझा स्वतःचा लघु उद्योग उभा करते. बरं थांब तुला ऍड्रेस देते त्यांचा. अगं आरोही, मी काय म्हणते, पण माझ्यासाठी हे सगळं नवीन आहे आणि मी तिथं गेले आणि मला त्याच्यातलं काही कळालंच नाही, तो गोंधळून जाईल ना मी. अगं तू टेन्शन कशाला घेते? वर्धमान एंटरप्राइजेसचे ना सगळा स्टाफ खूप छान, खूप सुंदर पद्धतीने तुला सगळी माहिती देणार. म्हणजे तुला गोंधळून जायचं कुठं कारणच नाहीये. अगं वेळ नको घालू, दे लवकर ऍड्रेस. अगं देते ना, हे आपलं छत्रपती संभाजीनगर आहे ना, तिथं शेंद्रा MIDC ना, तिथं जायचं. प्लॉट नंबर D54 ला जायचं. तिथंच आहे वर्धमान एंटरप्राइजेस. जा आणि घे मशीन लवकर जाऊन. ए चल बाई, मी जाते. अगं चहा पाणी तरी घेऊन जा. काही नको.